नमस्कार मंडळी, यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। मी आज आलो आहे बैरवाडी नेवासा तालुक्यात बैरवाडी जागृत स्थान आहे। या ठिकाणी सालाबादप्रमाणे दरवर्षी यात्रा भरते। यात्रेचं आणि बैरवाचं या ठिकाणी काय जागृत स्थान आहे। या ठिकाणी ट्रस्टचे आमचे सहकारी आहे, त्यांचं नाव मी या श्री काल भैरवनाथ ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून सेवा करतो। या देवस्थानचं पौराणिक जे देवस्थान आहे, या ठिकाणी लाखाने भाविक या यात्रेच्या निमित्ताने भैरवनाथचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी येतात। पौष महिन्यामध्ये फार मोठी जत्रा भरते। ती जत्रा म्हणजे जवळजवळ 5 रविवार म्हणजे सव्वा महिना सारखी जत्रा दर रविवारी भरते। आणि या ठिकाणी पूर्वी मोठी हिंसा व्हायची, म्हणजे मागच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये लाखाने बकऱ्या या ठिकाणी पडत होते। परंतु आमचे देवगड क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी मंदिर बांधण्याचा संकल्प केला। गावकऱ्यांनी आणि विश्वस्त मंडळ जे होतं, आम्ही मग मंदिर नव्हतं पूर्वी या ठिकाणी। आता हे मंदिर बांधून 7 वर्ष झालेले। त्यापूर्वी मंदिर नव्हतं, देवगुणातच होतं, पण स्वयंमूर्ती आहे। आणि ती स्वयंमूर्ती त्या ठिकाणी अमृतकुंड आहे। ते देवदानाच्या वेळेस ज्या टायमाला ते अमृत प्रवरेमध्ये नेवासा या ठिकाणी मौनी आहे, ते मौनी मायामध्ये ती मौनी मायाचं मंदिर आहे। आणि ते समुद्रातून ज्या टायमाला हे अमृत निघलं समुद्र मंथनातून, तर त्या नेवासा या ठिकाणी ते वाटप करण्यात आलं। परंतु त्या ठिकाणी वाटप करत असताना आणि देवदानवाचं त्या ठिकाणी त्याचं भांडण सुरू झालं आणि ते अमृत सांडलं। ते अमृत सांडल्यानंतर या श्री बैरवाडी क्षेत्रामध्ये ते प्रवऱ्यामध्ये वाहत असताना आणि मग ते देवाच्या लक्षात आलं। मग देवाच्या लक्षात आल्यानंतर श्री भगवान शंकराने आपल्या भूतदंडामधून श्री काल भैरवनाथ यांची या ठिकाणी निर्मिती केलेली आणि सांगितलं, बाबा ते अमृत वाहत चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी ते जे कुंड आहे त्या ठिकाणी तू त्रिशूळ टाक आणि ते अमृत अडव। आणि ते अमृत त्या ठिकाणी अडवलं गेलं आणि एक भक्तांचं त्या ठिकाणी ज्या आपल्या इच्छा असतात, जे काही दुःख सुख असं हे सर्व श्री काल भैरवनाथ आणि लोकांच्या सांगण्यावरून की आम्हाला देव पावतो, आम्हाला गुण येतो, असं लोकांच्या सांगण्यावरून आम्हाला शाश्वती आलेली आहे का आपलं भैरवनाथ खरंच सत्वाचं आहे आणि जागृत ठाणं आहे बुवा। मग आम्ही पुढं काय केलं, देवाला मंदिर नव्हतं। मग आम्ही ग्रामस्थ आणि विश्वस्तांनी काय केलं, क्षेत्र देवगड इथं महंत भास्करगिरी महाराजांकडे गेलो आणि त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ विश्वस्तांनी सांगितलं, बाबा आमची इच्छा आहे मंदिर बांधायची, आपल्याला काय कुठून अनुदान नाही, सरकारकडून नाही, आमदार खासदारकडून काही आम्हाला निधी देत नाही, पण आमचा असा विचार झाला की आम्ही एकरी वर्गणी करू आणि हे मंदिर बांधू। बाबाला आनंद झाला। बाबा म्हणे अशा कामाला तर आम्ही सध्या तुमच्या पाठीमागं राहू। आणि मग एक दिवस रविवारी बाबा आणि ग्रामस्थ या ठिकाणी आले आणि ते कुंजीर भाऊ औरंगाबादचे बाबाच्या म्हणजे परिचयचे इंजिनियर होते आणि त्या इंजिनियरलाही सांगितलं बाबाने यायचं। आणि संभाजीनगर औरंगाबाद त्या ठिकाणी आपले जे बांधकाम करणारे होते, ते काम मी बाबांनीच ते पाहिलेलं होतं। आणि मग या ठिकाणी सर्व आले, ग्रामस्थ जमले आणि ते जे अमृतकुंड आहे तिथं स्वयंमूर्ती आहे। आणि मग त्या ठिकाणी ते इंजिनियर साहेबांनी त्याचा प्लॅन एस्टिमेट काढला, तेव्हा आपल्याला इथं किती कॉलम घ्यावं लागते, कशा पद्धतीने खाली खड्डे घ्यावं लागते। मग त्याचं सर्व प्लॅन एस्टिमेट काढलं आणि आम्ही सर्व भक्त वर्गणी करायची।
आणि मग ती 2000 रुपयाप्रमाणे सर्वांनी मान्यता दिली त्याला गावाने. आणि त्यामुळं बाबाला खूप आनंद झाला. आणि बाबाला आनंद झाल्यानंतर बाबाने काय केलं, आपल्या झोळीमधून 1,00,000 रुपये काढले आणि भैरवनाथाच्या झोळीत टाकले. त्यामुळं काय झालं, लोकाला दहशत निर्माण झाली की एवढ्या मोठ्या संतांनी 1,00,000 रुपये दिले. आणि मग मात्र भक्ताच्या डोक्यावर संक्रांत बसल्यासारखी झाली. पण ती बसली नाही. जी भैरवनाथाची जी समजू द्या योगेश्वरी आहे, योगेश्वरी माता ही भैरवनाथाची अर्धांगिनी आहे. पण तिला आशीर्वाद दिला की तुम्ही काही घाबरू नका, हे तुमचं कार्य पूर्ण होईल असं बाबांनी शाश्वती दिली. आणि खरोखर एक 15 दिवसामध्ये 50,00,000 रुपये गोळा झाले. 15 दिवसामध्ये 50,00,000 रुपये गोळा झाले. आणि ते जे कंट्रोल दिलं होतं आपण त्या कंट्रोलदाराला, त्याने लगेच ते 50,000 रुपये घेऊन काम चालू केलं. खाली कोलम घेतले. ते कोलम असे घेतले की जवळजवळ 7-7 फूट कोलम घेतले. खपरासुद्धा खालून निघाला. आणि ते बाबाने ते मान्य केल्यानंतर 50,00,000 रुपये पूर्ण झाले. परत 15 दिवसात परत 40-50,00,000 रुपये गोळा झाले. हे जवळजवळ 1 कोटीचं मंदिर आणि संतांच्या कृपे आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने हे आज भाविकासाठी असं सुंदर मंदिर झालं की भाविकाचं मन वेधून घेणारं मंदिर झालं. हे झालं म्हणजे गावकऱ्यामुळं, सहकार्य बाबाचं असल्यामुळं, संतांच्या सहवासात असल्यामुळं हे मंदिर होऊन गेलं. आणि हे मंदिर संतांमुळं झालं. कारण कसं आहे का, संतांच्या संगती मनोमार्ग गाती आकाळा वा श्रीपती येणे पंथी. आधी संतांची सेवा करावं लागते, संतांना भेटावं लागतं तेव्हा देव भेटतो. म्हणून हे आमचं मंदिर चांगलं झालं. भाविक खूप येतात, लाखाने लोक येतात. पौष महिन्यात तर खूपच लोक येतात. आज चैत्र पौर्णिमा या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाची सांगता बाबाच्याच हातून झाली. आणि या ठिकाणी मोठा भंडारा केला जातो. आणि सर्व आज जेवढे लोक आले तेवढेही या भंडाऱ्यामध्ये श्री कालभैरवनाथ प्रसाद म्हणून घेऊन जातात. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे जे काही सुख दुःख असते तो भगवान आमचा काशीचे कोतवाल आहे. आणि ते खरोखर भक्तांना गुण देतात आणि जे त्यांची इच्छा असेल ती पूर्ण करतात. असं हे जागृत स्थानं श्री कालभैरवनाथ बैरवाडीमध्ये आहे.